आता सणासुदीच्या काळामध्ये आमच्या अधीनस्थ अन्न सुरक्षा अधिकारी यांना आम्ही आदेश दिलेले आहेत की सणासुदीच्या काळामध्ये आपण मार्केटमध्ये जाऊन मिठाईचे प्रमाण जास्ती प्रमाणामध्ये खरेदी केली जाते, तर त्या संदर्भात आपण अन्न नमुने घेण्यात यावे. जिथं कुठं भेसळीचा संशय वाटतो तिथे जप्ती करण्यात यावी. तसेच खवा हा जास्ती प्रमाणात विकला जातो सणासुदीच्या काळामध्ये, तर त्या संदर्भात भेसळ होण्याची शक्यता दाट असते. तर ते सहजासहजी भेसळ रोखण्यासाठी मेडिकल स्टोअरमध्ये आयोडीन मिळते. ते आयोडीन घेऊन जर खव्यावरती 2 थेंब टाकले तर त्याला कलर निळा येतो. तो निळा कलर जर झाला तर त्यामध्ये भेसळ आहे असं सिद्ध होतं. आणि असं कुठं आढळल्यानंतर ग्राहकांनी अन्न आणि औषध प्रशासनाशी संपर्क साधावा आणि जर त्याचा कलर नाही चेंज झाला तर तो खवा भेसळयुक्त नाही हे सिद्ध होतं. आणि मिठाई जेव्हा खरेदी करतात तर ग्राहकांनी त्याच्याकडे लायसन्स आहे का नाही पाहावं. त्या दुकानदाराकडे अन्न आणि औषध प्रशासनाचं लायसन्स नसेल तर मिठाई खरेदी करू नये. आणि मिठाई खरेदी करताना त्यांच्याकडून खरेदी बिल हे घेण्यात यावं. तुपाच्या बाबतीत असं सहजासहजी नाही सांगता येणार. त्याला प्रयोगशाळेमध्ये त्याला टेस्ट करावी लागेल.